जीवनात एकदा निर्णय घेतला ना की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे कधीच इतिहास रचू शकत नाही, असं ब्रीद वाक्य अर्थातच आदरणीय श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचं सातत्यानं प्रत्येकाच्या कानावरती पडलं आणि त्यानंतर इतिहासाच्या पानावरती मराठी माणसाची अस्मिता जागी झाली आणि या शिवसेनेचं अतिशय सुंदर गीत डीजेच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. पुन्हा एकदा डीजेचं आपण करूया कौतुक आणि वळूया मैदानामध्ये. सलामीची जोडी आता मैदानामध्ये पाहायला मिळते ती टीम जामरुक संघाची. अमोल अमोल पाटील आणि अनिरुद्ध खांडेकर ही सलामीची जोडी मैदानामध्ये आले. गावडी जांभुली संघाचा गोलंदाज कोण येणार गोलंदाजी मार्क वरती हे आता पाहायला मिळेल. बाळा साळुंके आणि रोहन पिंगळे सर मात्र मैदानामध्ये आहेत, जे पंचांची कामगिरी या मॅच मध्ये ऑफिशियल पार पाडतील. त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आमदार चषक 2024 दमदार सोहळा पुन्हा एकदा करूया. येणाऱ्या प्रत्येक अतिथी गणांचं आणि खेळाडू रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. माझ्या साथीनं अर्थातच अभि पाटील सर, 36 विभागातील अतिशय सुरेख आवाज, त्याचबरोबर नरेशजी दळवी हे सुंदर असे गुणलेखक आणि आमचे गुरुवर्य प्रवीण सर धुगाडे यांच्या वतीनं मी तुषार धुमाळ पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आता पंचांना विनंती आहे, दिलेला वेळ मात्र इथे समाप्त झालाय दोन्ही संघाला, त्यामुळे उशीर करू नका. तुम्हाला आता स्पीड दाखवणं गरजेचं आहे. पहिली मॅच सुरू झाली होती 7:11 आणि आता ही दुसरी मॅच सुरू होतीये ती 8:02 आणि प्रत्येक इनिंग साठी जर 20 मिनिटं दिली आहेत तर पाऊण तासामध्ये मॅच समाप्त झाली पाहिजे. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज येतोय ओमकार गावडे. लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव, टेनिस क्रिकेट देखील दर्जेदार पद्धतीनं नेहमी खेळत असतो. रायगड प्रीमियर लीग देखील त्याचा बोलबाला राहिलाय आणि ते पहिल्याच चेंडूवरती त्यानं धावांचा श्री गणेशा करताना एक धाव खर्च केली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम पुनवे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करूया आणि थेट जाऊया मैदानामध्ये. यावेळेस चेंडू उंच उडवलाय आणि तो लँड मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होतोय. पहिला गडी टीम जामरुक संघाचा मैदानाच्या बाहेर अनिरुद्ध खांडेकर अर्थातच गोल्डन डकचा होतोय शिकार. ठोक डीजे. आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांचं देखील या सोहळ्यामध्ये कदाचित आपल्याला आगमन आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावरती शुभेच्छा देण्यासाठी ते नक्कीच या व्यासपीठावरती येतील. या दरम्यान मात्र अंकितजी तांबडे यांचं स्वागत करूया. आज ते मात्र स्वतःच्या कामामुळे थोडेसे लेट झालेत, पण या स्पर्धेसाठी आवर्जून त्यांनी देखील आपलं तन मन धन अर्पण केलंय. त्या आडव्या बॅटनं जबरदस्त फटका. गुड नाटेक ऍक्शन पे रिएक्शन देख. जसं काय फलंदाज पॅव्हेलियन मध्ये सेट होऊन आलाय की काय. ठोक डीजे. आलाय चौकार.
नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये आलाय प्रशांत खांडेकर. वेल एक्सपिरियन्स 40+ हा खेळाडू बऱ्याचशा मैदानावरती संकट मोचक म्हणून जामरुक संघासाठी उभा राहिलाय आणि यावेळेस त्याला आता ते करून दाखवावं लागेल. चांगला चेंडू, यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला, पण या चेंडूवरती पंच सांगतील लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव होतीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा धावफलकावरती लागल्यात. आदरणीय जयवंतभाई तटकरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आनंद घ्यावा. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. ओमकारनं मात्र चांगली किमया घडून आणली मैदानावरती. चौकाराचा मार जरी खाल्ला असेल तरी फक्त धावा खर्च केला त्यानं. त्या 6 आणि 2 विकेट देखील त्याच्या नावावरती जोडल्या गेल्यात. नेक्स्ट बॉलर रोशन गावडे. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा फलंदाज प्रशांत खांडेकर. इथे पुन्हा एकदा एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 7. अमोल पाटील हा एक युवा तरुण आहे. मैदानावरती याला राहणं गरजेचं आहे, पण इथे मात्र झेल पकडण्याची संधी होती आणि आता खऱ्या अर्थानं पंच सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. पंचांनी कॅच आउट घोषित केले कदाचित. यस, इट्स OUT आउट. फलंदाज अमोल पाटील देखील सक्षम अपयशी ठरतोय आणि जामरुक संघाला आणखीन एक मोठा आदरा या मैदानावरती अर्थातच आमदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्यामध्ये पाहायला मिळतोय. डीजे डॅशिंग नेतृत्व आणि कर्तृत्व ज्यांचं महान आहे ते आमचे आदरणीय माननीय श्री प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे यांच्या माध्यमातून आपण बघतोय आमदार ट्रॉफीचा हा दमदार सोहळा. नेक्स्ट बॅटर 5व्या क्रमांकावरती सिद्धेश पाटील. संदेश पाटील मैदानामध्ये आला आणि त्याने पहिला चेंडू इथे निर्धाव खेळलाय. संदेश पाटील नावात बरंच काय आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील याच नावानं चिंचवली संघाला तारलं. आणखीन एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश पाटील या मैदानावरती थोडस अडचणीत येताना. लागोपाठच्या 2 चेंडू मात्र इथे निर्धाव फेकले जात आहेत. गोलंदाज सातत्यानं बाजी मारताना या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेतली जातीये. गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत होता, पण यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या क्षेत्ररक्षकाने करून दाखवलं. मिळतीये ती 1 धाव. एका धावेने स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 8. या मॅच मध्ये मी तर म्हणेल किमान 45 हा आकडा आता जामरुक संघानं शोधायला हवा. चेंडू पुन्हा एकदा उंच हवेत पाहायला मिळतोय. 2-2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय झेल आणि प्रशांत खांडेकर सारख्या मोठ्या फलंदाजा संपलाय खेळ. पुन्हा एकदा संधी डीजे तांडेलला.
ठाण्याचा ढाण्या वाघ आनंद दिगे साहेब. दाढीवाला सांता क्रोस नकोय तर दाढीवाला आनंद दिगे पाहिजे, ज्यांनी ठाण्यामध्ये प्रत्येक मराठी अस्मितेला जागा केलं. डान्सी डाऊन क्रिकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण करून दाखवलं. चौकारानंतर आलेली सिंगल थोडस धाव फलकावरती वाढ करण्याचं काम करते. क्या तेरा क्या मेरा. जामरूक संघ मात्र भेटतोय, 2 हात तयार आहे करण्यासाठी तो टीम गावडे जांभिवली संघासमोर. नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर गावडे जांभिवली संघाने घेतलेला निर्णय आतापर्यंत पत्त्यावरती, आतापर्यंत चोख मार्गावरती पाहायला मिळतोय. पण इथे सनी पाटीलला आता हुकमाचा एक्का बनावा लागेल. पुष्पा नाही फायर हूं मैं. यावेळेस अप्रतिम दर्जाचा A1 क्वालिटीचा दर्जेदार बुम बुम माट्याची आठवण करून देणारा चेंडू लांबच लांबचा षटकार. ठोक डीजे. एकही पद नसताना ज्यांनी खऱ्या अर्थानं बऱ्याचशा पदवीधारांना झुकवलं ते आदरणीय दिगे साहेब. आनंदजी दिगे आज तुमच्या आमच्यात नाहीये, पण प्रत्येकाच्या मनात ज्यांनी घर केलंय. आणि असं म्हणतात, प्रवीण दुगाडे सर सातत्यानं सांगतात, 100 साल जीने के लिए 100 वर्ष जीवन जगण्यापेक्षा एक दिवस असं काम करा की तुमचं 100 वर्ष नाव राहील. पण इथे नावाला साजेशी कामगिरी करून दाखवली सन्माननीय आनंद दिगे साहेबांनी. आणि त्याच कामगिरीच्या जोरावरती आज आदरणीय दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे देखील सातत्यानं सुरेख वाटचाल करतात या कर्जत खालापूर तालुक्याच्या विकासासाठी. इथे विकास करावा लागेल. फलंदाज सनी पाटीलला पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. गोलंदाज आलाय अडचणीत षटकाराचा मार खाल्ल्यानंतर. त्याने 1 चेंडू 2 चेंडू निर्धाव देखील फेकले, पण त्यातून तो थोडासा अडचणीत येताना स्वेर चेंडू देखील फेकतोय. धावा लागला स्कोर कार्ड वरती. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20. सन्माननीय संतोषजी बांदल साहेबांचं देखील शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालंय. इथे चेंडूला उंच खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि त्यानं मात्र सुंदर सुंदर असा अप्रतिम दर्जेचा झेल टिपला आणि आणखीन एका मोठ्या फलंदाजाला तंबूच्या दिशेनं धाडलं आणि संधी दिली जाणार तर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आमदार चषक 2024 मध्ये डीजे तांडेल. एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी खऱ्या अर्थानं करून दाखवलं. एक रिक्षा चालक देखील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो झाल्यानंतर काया पालट करू शकतो. हे करून दाखवण्याचं काम ज्यांच्या मनामध्ये आहे ते अनाथांचे नाथ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांचं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. नेक्स्ट बॉलर नीरज गावडे, मॅन फ्रॉम गावडे जांभिवली. स्ट्राइक एंड वरती संदेश पाटील. रिव्हर्सिपचा फटका. पुन्हा एकदा 4 धावांसाठी गावडे जांभिवली संघाला झटका. मिळतील धावा 4-4-4 आणि या 4 धावा मिळाल्यानंतर जरूर होईल बेडा पार. ठोक डीजे. आमचा उत्सव आहे, आमचा सण आहे, कारण की साईंचा वार आज गुरुवार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परतब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आज त्यांनी मात्र सगळ्यांना शिकवण दिली, श्रद्धा आणि सबुरी. जाती धर्माच्या जाळ्यात अडकू नका, प्रत्येकाने एकत्र व्हा,
संघटित व्हा आणि स्वतःला सिद्ध करा. 25 धावा धावपलकावरती होत्या. पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जातोय. संदेश पाटील देखील आशाभूत नजरेनं पॅव्हलियनच्या दिशेला परतताना. आता नेक्स्ट बॅटर कोण असेल टीम जांभरूक संघाचा हे पाहणं देखील औचित्याचं ठरेल, पण त्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे यानंतरचा होणारा सामना आयोजकांच्या निर्णयानुसार विनर वर्सेस विनर असा खेळवण्यात येणार आहे. म्हणजे चिंचोली गोहे संघाला विनंती असेल तुम्ही मैदान सोडून कुठे जाऊ नका. चांगला चेंडू LBW च्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा संधी ठोक डीजेला. स्वराज्याची निर्मिती करणारा एकमेव राजा अर्थातच राजा शिवछत्रपती. आई जिजाऊ मातेनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करताना त्यानं मात्र तन मन धन अर्पण केलं आणि स्वराज्याची निर्मिती केली. जिथे समान हक्क सगळ्यांना दिला गेला, जाती धर्माचा भेद मात्र जिथे झाला नाही, ते स्वराज्य. आणि त्याच स्वराज्यामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांचा जन्म झालाय, हे आपलं परम भाग्य. इथे मात्र आणखीन एक फलंदाज तू चल मैं आया रनआउटच्या माध्यमातून समीर पाटील बॅक टू द डगआउट. मनीष पाटील 10व्या क्रमांकावरती आलाय आणि त्यानं 6 धावा मात्र पहिल्या चेंडूवरती मिळवल्यात. जोर का झटका धीरे से लगे. वाजवली जाते. जिथे घुसतं या मराठाचं फड तिथे छाप पडतो या ठाण्या वाघाचा. पण या वाघानं आलेल्या डळकाळी फोडली 6 धावांची आणि या 6 धावांनी टोटल धावा लागल्यात त्या 31. अजून या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनीष पाटील यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि या चेंडूवरती त्यांना पुन्हा एकदा षटकार मारला तर हे 200 त्यांना दिले जातील. या षटकारासाठी दिलेत. म्हणजे पुढचा जर मारला असता तर 500 अजून दिले असते, पण इथे विलंब कार्पेट फटका येतोय. काऊ कॉर्नर मध्ये सिंगल पूर्ण झाली. दुसरी धाव घेताना फलंदाज मनीष पाटील बॅक टू द डगआउट. आणि हा फलंदाज यावेळेस बाद झालाय तो 9व्या क्रमांकाचा की 10व्या.
येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता 33 धावांची गरज आहे ते गावडी जांभिवली संघाला. पण या 33 धावांचा पाठलाग करताना नक्कीच मॅच मध्ये मजा येईल अशी आपण अपेक्षा करूया. 2 धावांनी पॅनलाइज देखील केले जाते म्हणजे 32+2 34 म्हणजे विजयासाठी आता 35 करावे लागतील. 35 धावांची गरज असेल ती टीम गावडे जांभिवली संघाला येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. आत्ताच आपण बघतोय काही दिवसापूर्वी जांभरुख गावातनं आई एकविरेला सागणं घालताना मात्र पालखी सोहळा पार पडला आणि मला असं वाटतंय आता आई माऊलीला त्यांनी नवस बोलला असेल. मला विश्वास आहे वेळ नक्की बदलेल कारण नशिबाच्या पुढे आई एकविरेची साथ मात्र आहे. आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊया आणि नक्कीच मॅच कडे वळूया. मी थांबतो तुर्तास तुम्ही थांबू नका. आणि यानंतर अभि पाटील सर मायक्रोफोन वरती येतील आणि पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूया आई एकविरेचं गीत घेऊन डीजे तांडेलला. म्हणजे याच्यानंतरचा जो आधी सामना जिंकला चिंचवली गोहे संघ, आपण कुठेही जाऊ नका. याच्यानंतर आपली मॅच असेल, यातून जो संघ विजय होईल तो आपला समवेत खेळला जाईल. हाल दुसऱ्या सत्राची जाईल सुरुवात, जिथे 24 चेंडू 35 धावसंख्येची गरज. गावडे जांभिवली एका बाजूला जामरुख संघ, दोन्ही संघांची ताकद खूप मोठी आहे. पहिले सत्र आपण जरूर पाहिले. प्रथम फलंदाजी टीम जामरुख संघाने केली आणि जवळजवळ 24 चेंडूमध्ये निश्चितपणे 2 धावांची पॅनल्टी बसली आणि त्यानंतर टोटलचा विचार केला तर 32 धावा आल्यात. टोटल 2 धावा एक्स्ट्रा जोडल्या गेल्या ज्या पॅनल्टी स्वरूपात मिळाल्या. असा टोटलचा विचार केला तर 34 धावा झाल्या आणि 35 धावसंख्येचं हे आव्हान असेल. हे विश्लेषण जरूर सांगायला हवं कारण प्रेक्षक आणि त्यांच्या संघाचे जे पाठराख आहेत कन्फ्यूज व्हायला नको. कारण धावा एक धाव राजकारणामध्ये तुम्हाला माहिती असेल एका धावेचं एका मताला किती फार किंमत असते, तसा एका धावेला फार किंमत असणार आहे. कारण सामना हा कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे ही प्रत्येक धाव ही महत्त्वाची असेल. वळूया महाराष्ट्र दिशेने, जिथे आमचे घोडीचे जबरदस्त कॉमेंटेटर हॅरी पिंगले या स्पर्धेला लाईव्ह पाहतात आणि या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आणि आई एकविरेचे भक्त आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करूया. जिथे खेळा जाईल खेळा सुरुवात 24 चेंडू 35 धावसंख्येची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम गावडे जांभीव संघाकडून ओमकार गावडे आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कैलास गावडे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं समीर पाटील जामरुख संघाचा हा आहे पहिला गोलंदाज. P1चं पहिलं षटक हाताळणार. वळूया महाराष्ट्राकडे, जिथे करूया या दमदार सोहळ्याला सुरुवात. आजच्या रात्रीतली ही दुसरी मॅच. कर्जत टेनिस क्रिकेट KTCची टीम या स्पर्धेला 4 लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती काय दिमाखाने फटका खेचलाय. चेंडू सीमा पार होईल. 1 बाउन्स रित्या आलेला हा दर्जेदार चौकार आणि आपल्या इनिंगला सुरुवात केली या चौकारांची. यस डीजे तांडेल. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. आपल्या इनिंगला सुरुवात केली. मिडविकेट क्षेत्र निवडलं. मिडविकेटला चेंडू मात्र फेकून दिलाय. जो जबरदस्त पाहायला मिळाला फटकार
एक चौकारानंतर चाललेला हा षटकार डीजे. फलंदाज ओमकार गावडे आपल्या इनिंगला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने आपल्या संघाला अगदी मजबूत स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. एक चौकार एक षटकार वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या आहे बिनबाद 10. चांगल्या स्थितीमध्ये मात्र पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. 22 चेंडू अजूनही 25 धावांची गरज आहे या दुसऱ्या सत्रामध्ये टीम गावडे जांभेली संघाला. पाकपूरला गेले फटका जबरदस्त आहे. 2-2 क्षेत्ररक्षक मात्र या चेंडूची प्रतीक्षा करतात. पॉइंट आणि गलिच्च्या मधून थर्डमॅन सीमा पार हा चेंडू निघून चाललाय. जबरदस्त असा फटका चौकार या स्टेज. ते 4 धावा मिळतील या ओमकार गावडेला. संघ एकेरा 4 धावसंख्येने पुढे जाईल. जिथे वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या आहे ती 14. एका हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सलामीला आलाय जो ओमकार गावडे. यावेळेस मात्र चेंडू अगदी ऑफस्टिक पासून बराचसा लांब ठेवतोय. शरीरापासून अगदी सुरेश पांडे अगदी लांब ठेवलेला हा चेंडू होता. अगदी आव्हांत चेंडू बाहेर निघाला. एक्स्ट्रा धाव जिथे मिळेल. धावसंख्या 1 अंकाने पुढे जाईल. 15 धावसंख्येवरती टोटल पोहोचलाय. जिथे अजूनही मात्र चेंडू शिल्लक राहिलेत 21 आणि 20 धावांची गरज आहे. जबरदस्त हेलिकॉप्टर शॉट लॉंग ऑफला बेमिसाल टायमिंग अगदी लांब मारलेला फटका ओमकार गावडेचा तडाखा आला. जबरदस्त षटकार. या ठिकाणी उमेशजी जोगत, नितीनजी गोसालकर, संतोषजी बांदल या पाहुण्यांचं या मंचावरती आमदार ट्रॉफी मध्ये आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. काय दमदार खेळ करतोय ओमकार गावडे. जबरदस्त एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अजूनही जो स्ट्राइक वरती तब्बल 4 चेंडूचा सामना केला अद्यापर्यंत. बेमिसाल टायमिंग मिड विकेटला मिड विकेट मध्ये काय टोला जोसा आला तसा चेंडू फुटबॉल सारखा उडवतोय. जशास तसं हे प्रतिउत्तर. चेंडू मात्र आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूवरती तब्बल धावा आल्या. धावपटलावरती 27 धावा 27 धावा. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अजून एक मिड विकेट सीमा पार ओमकार गावडेचा तडाखा. तब्बल चेंडू खेळलाय 6 आणि धावसंख्या बघितली तर 33 धावा वैयक्तिक खेळला. काय जबरदस्त इनिंग ओमकार गावडेची. जबरदस्त बेमिसाल टायमिंग. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण. टोशास टोसा. प्रशांत खांडेकरला आता विचार करण्यास भाग पाडलाय ते टीम गावडे जांभेली संघाने. संघाची धावसंख्या आहे 33. टीम चिंचवली गोहे संघाचा कर्णधार आपणास विनंती करेन की आपण मंचावरती यावं टॉस करण्यासाठी. यातून जो संघ जिंकेल तो तुमच्या समवेत मॅच होईल. तुम्ही आज रिपोर्टिंग करा इथे लगेच. 33 धावा आहेत. अजूनही 2 धावांची गरज आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झालाय. इथे चेंडू निघून जाईल. थर्डमॅन सीमा पार. हा विजयी चौकार दुसऱ्या षटकामधल्या पहिल्या चेंडूवरती. म्हणजे 7 चेंडू मध्ये हा सामना फिनिश केला. आयोजकांचा वेळ देखील वाचला गेलाय. सामना जरूर का जामरुक संघाने गमावला असेल परंतु दोन्ही संघांनी खेळ चांगला केला. दोन्ही संघांचं मनापासूनचं अभिनंदन. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आणि टीम चिंचवली गोव्याला आमंत्रित करेन टॉस साठी. आणि गावडे जामरुक संघ गावडे जांभिवली या संघाला विनंती करेन आपल्या संघाचा कर्णधार. आणि या मॅचचा हिरो ओमकार गावडे. 1 मॅन आर्मी ज्याने खऱ्या अर्थानं एक हाती झुंज दिली आणि खऱ्या अर्थानं सुरुवातीला आल्या ज्या आपल्या खेळाला सुरुवात केली आणि हे मैदान अक्षरशः चौफेर टोलेबाजी केली तो ओमकार गावडे ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चिंचवली गोहे संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यावं. त्यानंतर टीम गावडे जांभिवली संघाचा कर्णधार